आज आपण क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर कमी वेळेमध्ये झटपट बनणारी आवळ्याची रेसिपी करणार आहोत। हा सॉल्टेड आवळा आहे। हा बनवून आपण आता 8 दिवस झालेले आहेत। आता मी आवळा फोडून दाखवते तुम्हाला। एकदम सॉफ्ट झालाय आणि पूर्ण मीठ त्या आवळ्यामध्ये मुरलेला आहे आणि अशा पद्धतीने आवळा खायला खूप छान लागतो। तुम्ही ह्याच्यावर तुम्हाला जर मसाला पाहिजे असेल तर मसाला घालून खाऊ शकता किंवा असाच नुसता खाल्ला तरी खायला खूप छान लागतो। कुठलेही लोणचं आपण जेव्हा तयार करतो तेव्हा त्याच्यामध्ये तेल घातलेलं असतं किंवा वेगवेगळे मसाले घातलेले असतात। आपण आता ही आवळ्याची रेसिपी करत आहोत। याच्यामध्ये कुठलाही तेलाचा किंवा मसाल्यांचा वापर आपण करणार नाही आहोत। आपण आता आवळे स्वच्छ धुवून घेतोय। आवळ्यांबरोबर मिरच्या पण धुवून घेतल्या आहेत। आता आपण ह्या रेसिपीसाठी 10 ते 12 मिरच्या आणि 1 किलो आवळे घेतलेले आहेत। आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। ही आवळ्याची पारंपरिक रेसिपी आहे। आता आपले आवळे स्वच्छ धुवून झालेले आहेत। आता हिरव्या मिरच्या आहेत त्यांना पोटामध्ये कट मारून घ्यायचा, म्हणजे आपले आवळे आणि हिरवी मिरची यांचा आर्क एकमेकांमध्ये उतरेल। आवळा हे फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। त्याच्यामध्ये सी विटॅमिन भरपूर असतं। आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी हे फळ आपल्याला खूप मदत करतं। आपण आता एका मातीच्या भांड्यामध्ये पाणी घेतलंय। खडे मीठ टाकायचं, तुमच्याकडे जे मीठ असेल ते तुम्ही वापरू शकता आणि आवळे टाकून एक उकळी येऊपर्यंत आपण आवळे पाण्यामध्ये ठेवणार आहोत। आयुर्वेदामध्ये चरक ऋषींनी आवळ्याला शिवा म्हटलं आहे, म्हणजे कल्याणकारी, वयस्था म्हणजे वाढत्या वयाला थांबवून ठेवणारे आणि धात्री म्हणजे आईसारखं रक्षण करणारे असं आवळ्याचं वर्णन केलेलं आहे। आवळ्याच्या 100 ग्रॅम रसामध्ये 921 मिलीग्रॅम आणि गरामध्ये 720 मिलीग्रॅम सी विटॅमिन असतं। पाण्याला उकळी आली आहे आणि आवळ्याचा कलर पण चेंज झाला आहे। त्यामुळे आपण आता गॅस बंद करायचा आहे। आता आवळी थंड झाल्यानंतर आपण काचीच्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये आपण आवळे ठेवू शकतो। पूर्वीच्या काळी फ्रीज नव्हते तेव्हा अशा पद्धतीची मातीच्या भांड्यामध्येच आवळे प्रिझर्व करून ठेवले जायचे। आता आवळे आपण मातीच्या भांड्यामध्ये 7 ते 8 दिवसासाठी ठेवायचे आणि नंतर काचेच्या बाटलीमध्ये एअरटाईट झाकण असलेल्या बाटलीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवले तरी चालतात। जर तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये नसतील ठेवायचे, डायरेक्ट तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेरसुद्धा नॉर्मल टेम्परेचरला सुद्धा आवळे चांगले राहतात। आपण आपल्या कुकिंगमध्ये मातीची भांडी, तांब्या पितळाची भांडी यांचा जर वापर केला तर आपल्या पदार्थांना त्या पदार्थ आपण जी भांडी वापरतो त्यांचा पण खूप छान सुगंध किंवा चव येते। मातीच्या भांड्यामध्ये जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ठेवता पदार्थ तेव्हा त्याची चव मध्ये खूप बदल होतो, खायला खूप छान लागते आणि मातीच्या भांड्यांमध्ये ठेवल्यामुळे नॅचरल कूलिंग पण मिळतं आपल्या पदार्थांना। आता थंडीच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आवळे आलेले आहेत। तुम्हाला कोणत्या प्रकारच्या आवळ्याच्या रेसिपीज खायला आवडतात? माझ्या चॅनलवर मी वेगवेगळ्या आवळ्यांच्या रेसिपीज टाकल्या आहेत। तुम्हाला त्यातली कुठली रेसिपी आवडली ते नक्की सांगा। आता आपण 8 दिवसानंतर आपले मातीच्या भांड्यातले आवळे काचेच्या बरणीमध्ये आपण टाकलेले आहेत। आता ही बरणी आपण बाहेर नॉर्मल टेम्परेचरला पण ठेवू शकतो किंवा फ्रीजमध्ये पण आपण ठेवू शकतो। आवळा या फळामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुण असतात, जे आपल्याला ताप आणि त्यापासून होणाऱ्या संक्रमणापासून आपल्याला रोखण्यासाठी मदत करतात। आवळ्याचा जर आपण नियमित आहारात समावेश केला तर आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो। आवळ्यामध्ये असणारे फायबर आणि पॉलिफिनोल्स सारखे अँटीऑक्सिडंट्स हे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते। अशा पद्धतीचा आंबट तुरट चवीचा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा आवळा, त्याची आता आपली रेसिपी रेडी झालेली आहे। आता मी फोडून दाखवते आवळा। हा आवळा मिठाच्या पाण्यामध्ये एकदम छान मुरला आहे
आणि खायला पण एकदम रसरशीत लागतो। यामध्ये आपण कुठलाही तेलाचा किंवा मसाल्याचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे आवळ्याची रेसिपी ही एकदम झटपट बनते, बिलकुल वेळ लागत नाही। कमी साहित्यामध्ये झटपट बनणारी रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा। कमी वेळेमध्ये बनणारी ऑइल फ्री आवळ्याची रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।